ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की शंकराच्या विवाहासाठी कामदेवांनी कशा प्रकारे प्रयत्न केले. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अरुंधतीची कथा ऐकल्यानंतर नारायणांना खूप आनंद होतो आणि त्यांना हे कळतं की या चरित्राचे वाचन जे कोणी करेल त्याच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील. तेव्हा ब्रह्मदेव नारदांना म्हणतात की नारदा, तू भगवान शिवांचा परम असा भक्त आहेस. त्यांचा लीलाविलास तुला सर्व प्रकारे माहीत आहे. त्यामुळे तुला मी सर्व कथा सांगतो आणि तू त्या एकाग्र चित्ताने ऐक. तेव्हा ब्रह्मदेव नारदांना कथा सांगतात की माझ्या मनामध्ये संध्येविषयी कामभावना निर्माण झाली आणि त्यांनी माझा धिक्कार केला. त्यामुळे मला शिवजींचा अतिशय राग आला. त्यांची मी ईर्ष्या करू लागलो. शिवजींच्या मनात स्त्रीविषयी आसक्ती निर्माण करावी म्हणून मी कार्य करू लागलो. मी दक्ष, मरीची आदी पुत्रांना भेटलो. त्यांना त्याविषयीचे उपाय विचारू लागलो. शंकराच्या मनामध्ये स्त्रीविषयी आसक्ती निर्माण झाल्याशिवाय मला शांती लागणार नाही असे ते म्हणाले. परंतु शंकर हे परम वैराग्यशील आहेत. मदन देखील त्यांना मोहित करू शकत नाही. तर मग कोणती स्त्री त्यांच्या मनाला कशी काय भुरळ घालू शकेल. मी बोलत असतानाच मदन आणि रती दोघेही तेथे आले. मी मदनाला म्हणालो की पुत्रा, तुझ्यामुळे रतीला शोभा आली आणि रतीमुळे तू शोभून दिसत आहे. तुम्ही आता शंकराला मोहित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. तुमच्याविषयी दुसरे कोणीही त्यांना मोहित करू शकणार नाही. शंकराच्या मनामध्ये प्रेमाचा उद्भव झाला की ते पत्नीची इच्छा करतील आणि तुलाही माझ्या शापापासून लवकर मुक्ती मिळेल. तेव्हा मदन म्हणाला की मी शंकरांना मोहित करू शकतो. सुंदर स्त्री हेच एक अस्त्र आहे. तुम्ही लावण्यवती एक अशी निर्माण करा, वसंत ऋतू निर्माण करा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे मदना, रतीला आणि वसंतला घेऊन तू महादेवांना मोहित करण्याचा प्रयत्न कर. ब्रह्मदेव नारदांना म्हणतात की मदन आपल्या अनुचराबरोबर महादेवांच्या स्थानी गेला. त्यांनी रतीला मदतीला घेऊन वसंताने सारी सृष्टी सुशोभित अशी केली. रंग गंधांची अतिशय सुंदर अशी उधळण केली. प्रत्येकाच्या हृदयात देखील वसंत फुलू लागला. त्यामुळे सर्व जीव हे वश झाले. परंतु शिवजींचे चित्र मात्र थोडे देखील विचलित झाले नाही. कामदेव परत माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की महादेवाला विचलित करू शकत नाही. आम्ही पुढे काय करायचे ते तुम्हीच आम्हाला सांगा. त्यावेळी शंकर समाधी लावून बसले होते. त्यावेळी त्यांच्या सोबती वसंत ऋतू फुललेला होता. मी 5 बाणांनी त्यांच्यावर शरसंधान केले, पण त्याचा काही देखील उपयोग झाला नाही. सर्व प्राणी मोहित झाले, पण शंकर आणि गण हे मात्र काही मोहित झाले नाही. तेव्हा शिवजींची समाधी भंग पावली नाही. शंकरांच्या भोवती विविध पशुपक्षी आणि भावभावनांचे प्रदर्शन करत होते. मोर पिसारा फुलवून नाचत होते. वसंताने सगळ्या फुलांना प्रफुल्लित केले होते. कमळाच्या सुगंधाने सारे वातावरण अगदी भरून गेले होते. तरी देखील शंकरांची समाधी ही भंग पावली नाही. माझ्यामुळे शंकरांची समाधी भंग पावली तर माझे काय होईल म्हणून मी घाबरून गेलो. कामदेवांना हा वृत्तांत ऐकून मी विचार करू लागलो. माझा पराजय झाला होता, त्यामुळे मी भयानक बलवान गण उत्पन्न केले. ते अनेक प्रकारची विचित्र प्रकारची वाद्य वाजवून ओरडत होते. त्या भयानक गणांना पाहून कामदेव म्हणाला की हे विधाता, तुम्ही तरी सृष्टी निर्माण करते आहात, तर मग असे अक्राळ विक्राळ गण का निर्माण केले. ते आता कोठे राहणार. मी आता काय करायला हवे ते देखील आपण मला सांगावे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की गण तुला मदत करतील, तुला अनुकूल असतील, तुझ्या कार्यामध्ये तुला ते मदत करतील. मनुष्याचे चित्त विचलित करतील, चित्तामध्ये अनेक भावभावनांचे कल्लोळ निर्माण करतील.
ज्ञानमार्गामध्ये ते अडथळे निर्माण करतील. माझे हे विचार ऐकून कामदेव व रतीला अतिशय आनंद झाला आणि मी कामदेवाला म्हणालो की तू आता गणांना घेऊन शंकरांना मोहित करण्यासाठी पुन्हा प्रयत्न कर. या गणांच्या मदतीच्या साहाय्याने शिवजी अवश्य श्रीच्या प्रेमपाशात गुंतील. तेव्हा कामदेव म्हणाला की आता आपल्या इच्छेप्रमाणे मी पुन्हा प्रयत्न करतो. मी सर्व गणांना घेऊन जात आहे. शंकर मला भस्म करून टाकतील याची मला भीती वाटते आहे. कामदेव, रती, वसंत गणांना घेऊन पुन्हा शिवजीच्या जवळ पोचले. त्यांना मोहित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण काहीही देखील उपयोग हा झाला नाही. ते पुन्हा निराश होऊन ब्रह्मदेवाकडे आले. कामदेवांनी ब्रह्मदेवांना नमस्कार केला आणि म्हणाले की पुन्हा प्रयत्न केला, पण माझ्या प्रयत्नांना मात्र काही यश आले नाही. माझी पूर्वपुण्याही थोर म्हणून शंकरांनी मला भस्म केले नाही. तुम्ही आता दुसरा काहीतरी उपाय करा. असे म्हणून कामदेवांनी ब्रह्मदेवाला वंदन केले आणि ते तिथून निघून गेले. ब्रह्मदेव नारदांना म्हणतात की कामदेवांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. त्यामुळे माझा अहंकार नाहीसा झाला. काय करावे हेच मला समजेना. त्यामुळे मग विष्णूचे स्मरण मी केले. चतुर्भुज, कमलनयन, हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्य धारण केलेले भक्तवत्सल्य विष्णूंना पाहून माझ्या नेत्रांनी प्रेम अश्रू वाहू लागले. ते पाहून विष्णू म्हणाले, तुम्हाला काय दुःख आहे ते सांगा, मी त्याचे निवारण करतो. तेव्हा ब्रह्मदेव सांगतात की माझे दुःख आपणच दूर करू शकतात. भगवान रुद्रांना मोहित करण्यासाठी मी कामदेवांना पाठवले. त्यांच्याबरोबर रती, वसंत आणि मारगणही होते. त्यांनी अनेक प्रयत्न केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सृष्टीच्या आरंभी मी दक्षदिक 10 मानसपुत्रांना निर्माण केले. तसेच वाणीद्वारे एक कन्याही निर्माण केली. ती सुंदर कन्या पाहून माझ्या मनात मोह निर्माण झाला. तेव्हा रुद्रदेवांनी माझा अपमान करून माझा धिक्कार केला. सर्वांसमोर माझी निंदा केली. त्यामुळे मला अतिशय दुःख झाले. ते एखाद्या स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार करतील त्यावेळी माझे दुःख दूर होईल. त्यासाठी मी तुम्हाला शरण आलो आहे. विष्णू म्हणतात की विष्णू ब्रह्मदेवांना म्हणतात, शिव हे सर्वांचे कर्ते आहेत, पालक आहेत, संहारक आहेत, परात्पर परब्रह्म आहेत, सर्वव्यापी परमात्मा आहे. ते 3 गुणांच्या पलीकडचे आहेत. ते भक्तांच्या अधीन राहणारे आहेत. तरी तुम्ही त्यांना शरण जा, त्यांचे भजन करा, ते तुमचे नक्कीच कल्याण करतील. तुम्ही गौरीला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने शिवजीचे स्मरण करा. शिवा देवीचे ध्यान करा. ती देवी प्रसन्न झाली तर सर्व काही तुमच्या मनासारखे होईल. तुम्ही दक्षाला तप करण्यास सांगा, त्यामुळे ते शिवजीसाठी पत्नी उत्पन्न करण्यास समर्थ होतील. शिव आणि गौरी निर्गुण परब्रह्म स्वरूप आहेत. ते स्वच्छेने सगुण साकार होतील. भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. शिवजींनी तुम्हाला व मला उत्पन्न केले. उमेसह प्रगटलेल्या त्या अविनाशी प्रभूंनी तुम्हाला सृष्टी कार्य करण्याचा आदेश दिला आणि माझ्यावर सृष्टी पालन करण्याची निर्मिती देखील सोपवली. तुम्ही दोघांनी रुद्राची पूजा करावी असे त्यांनी सांगितले. तो तुमचे मनोरथ पूर्ण करेल. उमेची देखील 3 रूपे होतील. त्यापैकी लक्ष्मी ही माझी पत्नी होईल, सरस्वती ही ब्रह्मदेवाची होईल, तसेच पूर्णरूपा सती ही रुद्राची पत्नी होईल. आता शिवा देवी सती नावाने अवतीर्ण होणार आहेत. तिच्या निर्मितीसाठी आपण योग्य तो प्रयत्न हा करावा. अशा प्रकारे मला मार्गदर्शन करून विष्णू तेथून निघून गेले असे ब्रह्मदेव नारदांना सांगतात. त्यांच्याकडून मला दुःख निवारण करण्याचा मार्ग सापडला. नारद ब्रह्मदेवाला म्हणतात की भगवान श्रीहरी स्वस्थानी निघून गेल्यानंतर पुढे काय झाले ते आपण सांगावे. तेव्हा ब्रह्मदेव नारदांना सांगतात की नारदा, विष्णूचे विचार श्रवण करून मी अहंकार रहित झालो.
दुर्गेचे स्मरण करत ब्रह्मदेव स्तुती करू लागले. हे भगवती, सर्व ठिकाणी निवास करणारी तू आहेस. तुला माझा नमस्कार असो. तू परमानंद स्वरूप, भक्तांचे रक्षण करणारी आहेस. माझ्या अर्थभक्तीने चंडिका माझ्यासमोर प्रगट झाली. ती सुंदरा, दिव्य आणि चतुर्भुज तू होती. तिचा रंग काळजासारखा होता. तिने विचारले, तुमची काय इच्छा आहे ती सांगा, मी पूर्ण करू शकेन. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की, देवी, भगवान शिव हे रुद्ररूपाने कैलास पर्वतावर वास्तव करून आहेत. ते सदैव समाधी अवस्थेत असतात. ते महान योगी व ब्रह्मचारी आहेत. कोणत्याही स्त्रीची ते इच्छा करत नाही. यासाठी तू दक्ष कन्येचे सुंदर रूप धारण करून त्यांना वश करून घे. त्यांची पत्नी हो. जगाच्या हितासाठी तू रुद्रदेवांना मोहित कर. मी स्त्रीची अभिलाषा धरली, त्यामुळे त्यांनी माझी निंदा केली, माझा अपमान केला. त्यांच्या मनात स्त्रीची इच्छा निर्माण करणारी फक्त तू आणि तूच आहेस. तुझ्याशिवाय हे काम दुसऱ्या कोणाला करता येण्यासारखं नाही. मदनाला मी पाठवले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तू शिवजींना गृहस्थाश्रमात प्रवेश करायला लाव. ब्रह्मदेव म्हणतात की, माझे हे विचार ऐकून जगदंबाला मोठे आश्चर्य वाटले. ती म्हणाली, आपण तर वेद जाणणारे आहात, तर मग असे का बरे बोलता? शंकरांना मोहित करण्याची इच्छा का बरे धरतात? शिवप्रभूंना मोहित पाडण्याना काय बरे लाभ होणार? शिवजी निर्गुण, सर्व प्रकारचे विकाररहित आणि ते परब्रह्म स्वरूप आहे. मी तर त्यांच्या अधीन असून त्यांची दासी आहेत. भक्तांच्या उद्धारासाठी रुद्ररूपाने प्रकटलेले आहे. ती म्हणाली. तेव्हा भगवती म्हणाली की, आपणास तर मी वचन दिले आणि आता काय बरं करावे? मनोमन महादेवाचे स्मरण केले आणि ती म्हणाली, भगवान शिव हे माझ्याशिवाय कोणत्या स्त्रीच्या मोहात पडणार नाही. तसेच पत्नीचे ग्रहण न केल्यास उत्तम सृष्टी निर्माण होणार नाही. मी सतीचे रूप घेऊन त्यांची प्रिया होईल. मी दक्ष पत्नीच्या पोटी सती रूपाने उत्पन्न होईल. माझ्या लीलेने शंकरांना जिंकून घेईल. शुद्ध प्रेमभक्तीने मी त्यांना जिंकून घेईल. असे वचन देऊन शिवा तेथून निघून गेली, असे ब्रह्मदेव नारदांना सांगतात. मित्रांनो, पुढे देवीकडून दक्षाला कशा प्रकारे वर मिळाला आणि दक्षाकडून सृष्टीचा आरंभ आणि नारदांना कशा प्रकारे शाप मिळाला, हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शिव महापुराणचे सर्व भाग बघता येतील. धन्यवाद.